हे राधाचे कुटुंब आहे. राधाच्या कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांवर खूप प्रेम करतात. ते रोज वेळेवर एकत्र बसून जेवण करतात. जेवताना सर्वजण आपापल्या दिवसाच्या गमती-जमती आणि अनुभव एकमेकांशी शेअर करतात. त्यामुळे त्यांच्या घरात नेहमी आनंदाचं वातावरण असते. राधाचे कुटुंब खूप मेहनती आणि कष्टाळू आहे. त्यांच्या घराच्या मागे एक सुंदर परसबाग आहे. आई रोज झाडांना पाणी घालते आणि बाग स्वच्छ ठेवते. बाबा रोपांची निगा राखतात आणि नवीन झाडे लावतात. आजी आजोबा तण काढतात आणि जुन्या आठवणी सांगत मुलांना काम शिकवतात. लहान मुले फळे फुले गोळा करण्यात मदत करतात. राधाही आनंदाने या कामात हातभार लावते. कधी ती फुलं तोडून सुंदर गुच्छ तयार करते, तर कधी भाज्या गोळा करून आईला देते. त्यांच्या परसबागेत नेहमी ताज्या भाज्या, सुगंधी फुले आणि हिरवाई दिसते. घराभोवतीची ही हिरवळ त्यांच्या आयुष्यात उत्साह व ताजेपणा आणते. सुट्टीचा दिवस आला की राधाच्या कुटुंबात वेगळीच उत्सुकता आणि आनंदाचं वातावरण असते. सगळेजण सकाळपासून तयारी करतात. ते एकत्र सहलीला जातात. कधी डोंगरदऱ्या, कधी नदीकाठी, तर कधी ऐतिहासिक ठिकाणी ते भेट देतात. सहलीमध्ये ते खेळ खेळतात, गाणी गातात, फोटो काढतात आणि स्वादिष्ट पदार्थ खातात. एकमेकांच्या सोबतीत त्यांना खूप मजा येते.